थेट जातोय पुण्यामध्ये। कोंढवा भागात अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सनं धडक कारवाई केलेली आहे। पहाटे 5 वाजता गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या 43 जणांना ताब्यात घेतलं गेलंय। गांजा विक्री करणारा गणेश पाटोळेला देखील अटक करण्यात आली आहे। घटनास्थळावरून 3 ते 4 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, अतिशय धक्कादायक अपडेट। कोंढवा भागामध्ये अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सनं महत्त्वाची कारवाई केली आहे। नेमकं काय घडलं या ठिकाणी? पहाटे 5 वाजता पुण्यातील कोंढवा भागात अँटी नार्कोटिक्स फोर्सच्या एका पथकाने धडक कारवाई केली आणि या ठिकाणी जे गांजा विक्रेते आहेत आणि त्यासोबत जे गांजा खरेदी करण्यासाठी आलेले लोक आहेत या सगळ्यांना आता अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने ताब्यात घेतलेला आहे। या ठिकाणाहून आपण बघतोय की 3 ते 4 किलो गांजा जो आहे तो देखील जप्त करण्यात आलेला आहे। सकाळी 5 वाजता खरं तर ही खरेदी विक्रीचा जो सगळं रॅकेट होतं ते अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने उधळून लावलेला आहे। त्यामुळे ह्याचा नेमकं सूत्रधार आणखी कोण कोण आहे याचा तपास जो आहे तो आता अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स करणं सुरू आहे। नक्कीच, धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। कोंढवा परिसरातून 4 किलो गांजा जप्त करण्यात आलाय आणि 43 जणांना अटक झाली आहे।